Hello friends, welcome back to my channel Maske sir. So friends, in today's video we are going to see summary and explanation of the 9th class lesson which is a play. की विद्यार्थी मित्रांनो, आजच्या आपण या व्हिडिओ लेसन मध्ये अ प्ले नावाची अतिशय विनोदी असे एक नाटक आज या ठिकाणी पाहणार आहोत. अशा एका या नाटकामध्ये तुम्हाला अशा एका मूर्ख राजाची गोष्ट आहे जी ऐकून तुम्हाला हसू आल्याशिवाय राहणार नाही. चला तर मग आजच्या आपल्या गोष्टीला आपण सुरुवात करू या. तर या ठिकाणी तुमच्या समोर पॅराग्राफ असेल आणि त्याचं मराठी भाषांतर मी तुमच्या समोर करेल. की जसं सीन 1 म्हणजे पार्ट पहिल्यामधले जे काही पाठीमागचं दृश्य आहे ते त्या ठिकाणी राजाचा दरबार आहे. दरबारातील लोक राजाच्या आगमनाची वाट पाहत आहेत आणि स्टेजच्या उजव्या बाजूला समोर 2 पारेकरी उभे आहेत. त्यातला फर्स्ट गार्ड पहिला पारेकरी काय म्हणतो दुसऱ्या पारेकऱ्यास, सावधान राजेसाहेब येत आहेत. टू द सेकंड, बी अलर्ट, द किंग इज अबाउट टू अराइव्ह. दुसरा पारेकरी उपहासात्मक, कोणालाही ते सावध व्हायचे. या भूमीत राज्यात जीवन म्हणजे खूप लांब मोठी अशी झेप आहे. मी निवांत असतो दिवसभर. अगदी पहारेकरी असलो तरी मी दिवसभर कसा असतो, निवांत असतो. मग यावर पहिला पारेकरी काय म्हणतो, किती कंटाळवाणा आहे. आज या दरबारात काही मजेशीर नाट्य घडेल का? तसं झालं तर सगळं वातावरण कसं होईल, अगदी उल्हासित होईल आणि सर्वांना आनंद होईल. दुसरा पारेकरी काय म्हणतो, असं काही झालं नाही तरी मला तितकाच आनंद होईल. मग तेवढ्यात एक शिष्य सगळीकडे पाहत पाहत दरबारात प्रवेश करू पाहतो. पहिला पारेकरी त्याला काय म्हणतो, त्या ठिकाणी त्याला थांबवतो. थांब, मी परका दिसतोस, तू तुझी ओळख सांग. की तो जो पहिला पारेकरू आहे त्या शिष्याला म्हणतो की तू या दरबारामध्ये अगदी नवीन आहेस, त्यामुळे तुला आत जायचं असेल तर तुला तुझी ओळख सांगावी लागेल. यावर शिष्य काय म्हणतो बघा. डेसिबल म्हणजे शिष्य. बरोबर आहे तुझं, मी पाहुणाच आहे, म्हणजे मी या ठिकाणी नवीनच आहे. तुमच्या राज्याच्या पूर्वेला घनघोर नावाचं जे अरण्य आहे तिथल्या अतिशय विद्वान अशा साधूचा मी एक शिष्य आहे, असं तो शिष्य त्या पहिल्या पारेकऱ्याला सांगतो. यावर पहिला पारेकरी काय म्हणतो बघा. तर तू इथे का आलास, या ठिकाणी तू का आलास? यावर शिष्य काय उत्तर देतो, तर हे अंधेरी नगरी राज्य आणि या अंधेरी नगरी राज्याचा जो पोपट राजा आहे यांच्याविषयी मी खूप आश्चर्यकारक अशा गोष्टी ऐकलेल्या आहेत. आणि विशेष करून इथल्या बाजारात प्रत्येक वस्तू एकाच किमतीला विकतात. म्हणजे वस्तू कोणतीही असू द्या त्याची किंमत मात्र ठराविक एकच किंमत आहे. म्हणजे कोणतीही वस्तू असू द्या त्या ठिकाणी. ही गोष्ट ऐकून तर मी थक्कच झालो आणि काही म्हणजे कसल्याही प्रकारचा गोंधळच नाही. कारण बाजारात तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या, अगदी कोणत्याही गोष्टीची किंमत मात्र कशी असणार आहे, एकच आहे. यावर पहिला पारेकरी त्या ठिकाणी काय म्हणतो बघा. तर की यू हॅव हर्ड राईट, तू अगदी बरोबर ऐकलेला आहेस. आमच्या या राज्यात सर्वात महाग म्हणजे आणि सर्वात स्वादिष्ट मिठाई तेवढ्याच मापाच्या भाजीच्या किमतीत मिळते. म्हणजे जास्तही नाही आणि कमी पण नाही. टकासेर खाजा. म्हणजे या ठिकाणी काय की टकासेर भाजी, टकासेर खाजा, म्हणजे सगळ्या वस्तूंच्या किमती कशा आहेत, अगदी सारख्याच आहेत. आणि स्वतः म्हणतो की मी तर यामुळे खूप खुश आहे, खूप आनंदी आहे. इट मेक्स लाईफ इझी, आणि यामुळे खरंच जीवन कसं झालेलं आहे, अगदी सुखकर झालेलं आहे असं तो म्हणतो. यावर तो डेसिबल काय म्हणतो बघा. इट वुड बी अ गुड आयडिया टू सेटल इन दिस लँड. बरोबर आहे म्हणतो तुमचं, म्हणूनच याच राज्यात वास्तव करणं, याच ठिकाणी राहावं अशी माझी एक छान कल्पना आहे, माझी एक योजना आहे. पण आज प्रथम मी दरबारात हजर राहावं
आणि महाराजा चौपटना आदरपूर्वक मुजरा करावं, असं आज असा माझा विचार आहे, असं तो शिष्य त्या पहिल्या पारेकरांना आपला विचार बोलवून दाखवतो. यानंतर बघा दुसरा पारेकरी काय म्हणतो, यू मे स्टँड देअर पॉइंटिंग आउट विथ दोज पीपल हु आर इन अ क्यू. दुसरा पारेकरी त्याला रांग तिथे असलेल्या रांगेकडे बोट दाखवून म्हणतो की तुम्ही त्या तिकडच्या रांगेत उभे असलेल्या लोकांमध्ये जाऊन उभे राहा. आता पडद्यामागे पाठीमागचा आवाज काय बघा या ठिकाणी तुम्हाला, की व्हॉइस फ्रॉम बॅकस्टेज, पडद्यामागचा मोठ्या आवाजात सर्वांना अगदी, हेअर कम द हेअर यू पीपल, की इथे असलेल्या सर्व लोकांनो, थोर, महान, सर्वात आदरणीय, पूजनीय, अति दयाळू, विद्वान या विशाल राज्याचे राजे चौपट येत आहेत. राजांना मार्ग द्या, राजांना मुजरा करा, असं दुसरा पारेकरू म्हणजे पाठीमागच्या पडद्याकडून कोणाचा तरी आवाज येतो आणि तेवढ्यातच बिगुल आणि ड्रमच्या अतिशय मोठमोठ्या अशा नादघोषात आवाजात राजे चौपट प्रवेश करतात आणि त्यांच्यासाठी त्या सिंहासनावर विराजमान होतात, बसतात. पुढ्यात राजा, लेट द कोर्ट बिगिन, चला दरबाराचा आरंभ करूया. चौथा संदेशवाहक पारेकरी काय म्हणतो, द फर्स्ट कंप्लेंट, की पहिली फिर्यादी, म्हणजे या ठिकाणी राजा चौपट आहे तो त्याच्या जनतेच्या ज्या काही तक्रारी त्या तक्रारी ऐकून घेण्यासाठी आलेला आहे. तर मग आता पहिली जी तक्रार आहे ती अर्थातच एका चोराची आहे. हो, ऐकून तुम्हाला हे मजेशीर वाटेल कदाचित, पण जी पहिली तक्रार आहे ती चोराची आहे. तर चोर येतो या ठिकाणी तुम्ही पाहू शकता, थीफ रसेस फॉरवर्ड अँड वेल्स लाऊडली, जस्टिस ओ मोस्ट ग्रेट किंग आय बेग फॉर जस्टिस, की धावत धावत तो पुढे येतो आणि मोठमोठ्याने आक्रोश करून अगदी रडायला लागतो आणि काय म्हणतो की महाराज मला न्याय हवा आहे, मला न्याय हवा आहे, मी तुमच्या पुढे अगदी न्यायाची भीक मागतो, अशा प्रकारची तो गयावया करायला या ठिकाणी लागतो. आणि मग त्यावर राजा काय म्हणतो, मग तुझी तक्रार काय, काय तुझी समस्या काय, यावर चोर काय म्हणतो बघा या ठिकाणी. चोर काय म्हणतो की महाराज या महान अशा अंधेर नगरीमध्ये मी आणि माझा मित्र अगदी खरेखुरे कष्टाळू आणि प्रामाणिक चोर आहोत. आता तुम्हाला हे कदाचित ऐकून आश्चर्य वाटेल की खरेखुरे प्रामाणिक कष्टाळू चोर आणि खरेखुरे आणि प्रामाणिक, हे अतिशय आपल्याला म्हणजे अतिशय विनोदीच ऐकायला वेगळंच वाटते काहीतरी. आम्ही चोर आहोत, इतकी वर्ष आम्ही आमचा व्यवसाय अगदी प्रामाणिकपणे करत आहोत आणि त्याचं आम्हाला काय फळ मिळालं. काल रात्री आम्ही एका व्यापाऱ्याच्या घरातले सर्वजण बाहेर गेलेले असताना त्याच्या घराच्या भिंतीला अतिशय कष्टाने एक छिद्र पाडलं आणि त्या छिद्रातून माझा जो मित्र आहे अगदी त्या घरात डोकावून जेव्हा पाहायला गेला तर अचानक त्या घराची भिंत माझ्या मित्राच्या अंगावर कोसळली आणि कोसळली असं सांगताना आणखी तो मोठमोठ्याने तो रडायला लागतो आणि माझा मित्र त्या भिंतीखाली गाडून मेला, तो त्याच ठिकाणी दबून तो मारला गेला. आणि माझा हा एकुलता एक मित्र होता आणि माझ्या धंद्यातला एकमेव असा भागीदार होता, तो मी आज गमावून बसलेलो आहे महाराज. अशा कच्च्या भिंतीच्या घरात राहणं हा त्या व्यापाऱ्याचा गुन्हा आहे, असं तो चोर अगदी मोठमोठ्याने आणि रडत रडत ओरडून काय करत होता, चौपट राजांना सांगत होता. आता पुढं काय झालं बघा. आता यावर राजा काय म्हणतो बघा, फेच द मर्चंट ॲट वन्स, तो आज्ञा देतो की त्या व्यापाऱ्याला ताबडतोब काय करा, या ठिकाणी आणा आणि प्राणाच्या बदल्यात प्राण म्हणजे अ लाईफ फॉर लाईफ, एक जीव गेला त्याच्या बदल्यात त्याला आपला जीवच द्यावा लागेल आणि त्या व्यापाऱ्याला ही द मर्चंट मस्ट बी हँग्ड, त्याला कोणत्याही परिस्थितीत फाशीच दिली पाहिजे अशी तो आज्ञा देतो. मग तेवढ्यात तिसरा पारेकरी काय करतो, जातो आणि त्या व्यापाऱ्याला घेऊन पुन्हा दरबारामध्ये येतो. तो व्यापारी राजाला मुजरा करतो आणि आता व्यापारी काय म्हणतो तो बघा, मर्सी ओ नोबेल किंग, आय हॅड नो इंटेन्शन ऑफ किलिंग दिस स्किल्ड प्रोफेशनल्स. यावर तो राजा काय म्हणतो, व्यापारी काय म्हणतो की हे महान राजा कृपा करा,
अशा प्रकारच्या या कुशल धंदेवाईकांना, या कुशल चोरांना मारण्याचा माझा अजिबात हेतू नव्हता. माझ्या घराची भिंत पडली हा माझा दोष, यात माझा दोष अजिबातच नाही. माझं घर नव्यानेच हल्लीच काही दिवसापूर्वी माझं घर बांधलेलं आहे आणि निष्काळजीपणानं अशी कच्ची भिंत बांधणाऱ्या कच्ची भिंत बांधणाऱ्या गवंड्याचाच हा पूर्ण दोष आहे. त्यामुळं अशा प्रकारची भिंत जर ही भिंत पडून जर त्या गवंड्याचा त्या चोराचा जर यात जीव गेला असेल तर यात माझा कसल्याही प्रकारचा दोष नाही. हा दोष फक्त त्या गवंड्याचाच आहे असं तो व्यापारी गयावया करत राजाला सांगतो. मग या इतक्यात राजा पुढची आज्ञा बघा, तो पुढची आज्ञा कोणाला देतो? ब्रिंग द केअरलेस ब्रेकलेस इमिडिएटली. त्या निष्काळजी गवंड्याला ताबडतोब हजर करा. त्याच्या गुन्ह्यासाठी त्याला कोणत्याही परिस्थितीत फाशीच झाली पाहिजे अशी आज्ञा तो देतो. आणि दुसरा पारेकरी जातो आणि पुन्हा त्या गवंड्याला घेऊन दरबारामध्ये येतो. आता गवंड्याचं, त्या ब्रिकलेअर म्हणजे गवंड्याचं काय म्हणणं आहे बघा. राजा पुढे अगदी गुडघे टेकून निलिंग टू द किंग तो काय म्हणतो? अति दयाळू देवा, महाराजा, म्हणजे अशी मोठमोठ्या प्रकारची विशेषणं वापरतो. माझ्यावर तुम्ही दया करा, मी दयेची अगदी तुमच्याकडे भीक मागतो. मला सुळावर चढवू नका. मी बांधलेली भिंत पडली आणि एक माणूस मेला, म्हणजे तो चोर या ठिकाणी मेला, हे मला मान्य आहे, पण हे माझ्या निष्काळजीपणानं झालेलं नाही. विटा लावण्यासाठी मी जो चुना वापरला तो अगदी हलक्या प्रतीचा होता. त्यात खूप पाणी मिसळलेलं होतं. त्यामुळे हा पूर्णपणे त्या चुना बनवणाऱ्याचा दोष आहे. यात माझी कसल्याही प्रकारची चूक नाही. म्हणून तो आपली बाजू त्या चुना बनवणाऱ्या लोकांकडे, व्यक्तीकडे काय करतो? त्याच्या पुढं पाठवतो आणि तो स्वतः बाजूला थांबतो. यावर राजा लगेचच समन द मॉटर मेकर ॲट वन्स. पुन्हा राजा काय करतो की पुन्हा जो मॉटर मेकर आहे, म्हणजे कोण आहे तो? तो चुने बनवणारा व्यक्ती, त्याला काय करतो? त्याला बोलवण्याचा आदेश देतो. त्याच्या अशा प्रकारच्या अविचारी गोष्टीमुळेच आज आपल्या राज्यातला एक बहुमोल असा जीव आपण गमावून बसलेला आहे असं तो म्हणतो आणि त्या चुने बनवणाऱ्याला बोलून आणण्याचा आदेश देतो. मग पहिला पारेकरी या ठिकाणी जातो आणि लगेचच त्या चुना बनवणाऱ्याला घेऊन येतो. तो धावतच येतो आणि अगदी राजापुढे लोटांगणच घालतो. तो मॉटर मेकर काय म्हणतो? वेलिंग लाऊड, अतिशय जोरजोराने रडत आक्रोश करतो. काय म्हणतो? दयावराजी, क्षमा करा महाराज. दयावराजी हो, मला फाशी देऊ नका. मला बायको आणि 2 लहान मुलं आहेत, त्यांच्याकडे कोण बघेल? हू विल लुक आफ्टर देम? की तुम्ही जर मला फाशी दिली तर माझ्या मुलांबाळाकडे कोण बघल? यावर राजा काय म्हणतो? की तुझ्या या निष्काळजीपणामुळे आपल्या राज्यातला एक अतिशय कुशल असा चोराचा जीव गेलेला आहे. त्यामुळे तुझ्या प्राणानेच त्याची तुला किंमत मोजावी लागणार आहे. आता पुन्हा सुनेवाला काय म्हणतो बघा. यावर मॉटर मेकर काय म्हणतो की नो 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 माय रॉयल लॉर्ड, की नाही नाही महाराज, मला दोषी धरू नका. यात माझी कसल्याही प्रकारची चूक नाही. ज्या भांड्यातून मी चुन्यात पाणी ओतायचं त्या भांड्याचं तोंड काय होतं? तर जरा जास्तच मोठं होतं. त्यामुळे चुन्याच्या मिश्रणामध्ये मर्यादेपेक्षा थोडस जास्तच पाणी पडलं. यात माझा नाईलाज आहे. आणि खरं तर हा दोष कोणाचा आहे? हा दोष पूर्णतः अशा प्रकारचे मोठ्या तोंडाचे निरुपयोगी भांडे बनवणाऱ्या त्या कुंभाराचा हा पूर्ण दोष आहे. अशी तो आपली बाजू त्या कुंभारावर लोटून देतो. आणि मग राजा लगेचच लेट द पॉटर बी ब्रॉट हिअर ॲट वन्स, लगेचच कुंभाराला ताबडतोब आणण्याची आज्ञा देतो. अशा प्रकारच्या निरुपयोगी भांडे बनवणाऱ्या कुंभाराला कोणत्याही परिस्थितीत फाशीच झाली पाहिजे अशी तो आज्ञा देतो. म्हणून लगेचच चौथा पारेकरी त्या ठिकाणी जातो आणि पुन्हा त्या कुंभाराला घेऊन लगेचच दरबारामध्ये येतो. आता पॉटर काय म्हणतो? कवरिंग बिफोर द किंग, अगदी अगदी खूपच घाबरून गेल्यासारखं करून तो काय म्हणतो की काय म्हणतो राजाला? युअर मॅजेस्टी, आदरणीय महाराज, या गरीब कुंभारावर तुम्ही थोडीशी दया दाखवा. मी घडवलेलं आणि चुनेवाल्याला विकलेलं ते भांड चांगलं नव्हतं हे मला मान्य आहे, पण यामुळे मी अजिबात दोषी नाही. मी जेव्हा ते भांडे घडवत होतो तेव्हा काय झालं? नेमकं त्यावेळेस काय झालं की तेव्हा कुणाच्या तरी पैंजणांचा गोड आवाज मला ऐकू आला. म्हणजे पायातील पैंजणांच्या आवाज मला गोड ऐकू आला.
आणि ते पायातील पैजणे जी मुलगी म्हणजे ती कोणाची होती तर ती एका सावकाराच्या मुलीच्या पैजणांचा आवाज आला आणि त्या आवाजामुळे माझं लक्ष थोडस विचलित झालं आणि त्याचमुळे भांड घडवताना माझं थोडस दुर्लक्ष झालं आणि त्या भांड्याचं जे तोंड आहे ते काय झालं थोडस मर्यादेपेक्षा थोडस मोठच झालं. मग आता पुन्हा लगेचच कुंभाराने आपली बाजू त्या सावकाराच्या मुलीवर लोटली आणि पुढे राजा काय म्हणतो बघा, ब्रिंग द मनी लेंडर्स डॉटर हिअर. आता लगेचच की त्या सावकाराच्या मुलीला येथे घेऊन या, अगदी लगेचच आज आता अगदी ताबडतोब गरीब बिचाऱ्या कुंभाराच्या त्या बिचाऱ्या कुंभाराच्या कामामध्ये तिने व्यत्यय आणलेला आहे. त्यामुळे आपल्या राज्यातल्या एका बहुमोल असा कुशल व्यावसायिक आपण गमावून बसलेलो आहोत. त्यामुळे त्या मुलीला कोणत्याही क्षणी सुळावर फासावर चढवलंच पाहिजे अशी आज्ञा देतो. आणि मग पुन्हा पहिला पारेकरी त्या ठिकाणी जातो आणि लगेचच तो सावकार आणि त्याच्या मुलीला घेऊन येतो. आता यानंतर तो सावकार काय म्हणतो का, मनी लेंडर म्हणजे सावकार काय म्हणतो का, अतिशय गयामाया करत, महाराज माझ्या मुलीला सोडा हो, माझ्या मुलीला सोडा, ती माझी एकुलती एक मुलगी आहे आणि पुढच्याच सोमवारी तिचं लग्न आहे. असंही गयामया अशी दयाची भीक तो राजाकडे मागतो. त्यानंतर मुलगी काय म्हणते बघा, मुलगी थोडीशी न घाबरता म्हणते की ओ डू नॉट फ्रेट फादर, की बाबा तुम्ही अजिबात घाबरू नका, कारण ना महाराज मला फासावर देणार नाहीत. हे सर्वश्रेष्ठ आदरणीय महाराज, माझ्या घराच्या उंबरठ्याबाहेर मी क्वचितच पाऊल टाकते. ती पुन्हा राजाला उद्देशून काय म्हणते की मी सहसा माझ्या घराच्या बाहेर येतच नाही, पण माझे वडील म्हणाले त्याप्रमाणे पुढच्या आठवड्यात सोमवारी माझं लग्न आहे आणि माझे दागिने अजूनपर्यंत तयार झालेले नाहीत. सोनाराच्या दुकानात जाऊन त्याला कामाची घाई करण्यासाठी आणि माझे दागिने त्याने मला वेळेवर द्यावेत म्हणून मी त्या ठिकाणी जात होते आणि जात असताना वाटेतच त्या कुंभाराचं दुकान आहे. पण यामध्ये माझा कसलाही दोष नाही. त्यामुळे मी सहज माझ्या दागिन्यांची चौकशी करताना त्या सोनाराच्या दुकानाकडे जात असताना वाटेतच या कुंभाराचं दुकान आहे. त्यामुळे यात माझा कसल्याही प्रकारचा दोष नाही असं ती आपापल्या परीनं राजाला समजावून सांगते. आणि यावर राजा लगेचच देन सेंड फॉर द गोल्डस्मिथ अँड विदाउट एनी डिले ही मस्ट बी अँग्ड. तर मग काय करा, कोणीतरी पाठवा आणि त्या सोनाराला लगेचच आपल्या दरबारात घेऊन या आणि कसलाही प्रकारचा उशीर न करता त्याला फासावर चढवा अशी आज्ञा राजा काय करतो लगेचच देतो. त्यानंतर आता या नाटकाचा दुसरा भाग, सेकंड कार्ड्स एक्झिस्टन्स रिटर्न्स विथ गोल्डस्मिथ, आणि दुसरा पारेखी लगेचच जातो आणि सोनारासह पुन्हा परत येतो. आता सोनार या ठिकाणी काय म्हणतो बघा, त्याची बाजू प्रत्येक जण यायलाय आणि आपला दोष म्हणजे पुढच्या कोणावर तरी तो लोटून अगदी मोकळा व्हायलाय. सोनार काय म्हणतो का, इन क्रँकी लोन अतिशय त्रासी कशा होतात, हे महाराज आपल्या परवानगीने मी विचारतो, अशा प्रकारची कठोर शिक्षा तुम्ही मला कसं काय देऊ शकता? तुम्ही एवढे कठोर गुण माझ्या बाबतीत कसं काय देऊ शकता? मी तर फक्त तुमच्याच आज्ञेचे या ठिकाणी तंतोतंत पालन करीत होतो. तुम्ही मला सांगितले की माझ्या दुकानातील अगोदरची जी काही सगळी कामे आहेत ती सगळी कामे तुम्ही बाजूला ठेवून, आणि आता काही दिवसात राणी साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसाच्या अगोदर तुम्ही राणी साहेबांचे दागिने करण्याची मला आज्ञा दिलेली होती आणि त्यामुळेच या मुलीचे जे दागिने आहेत, या सावकाराच्या मुलीचे दागिने करण्यासाठी थोडासा उशीर झाला. त्यामुळे यात माझा कसल्याही प्रकारची दोष नाही. त्यामुळे तुम्हीच मला न्याय द्या, माझा जीव वाचवा, आणि मी फक्त तुमच्या आज्ञेचं पालन करत होतो असं तो सोनार आपली बाजू राजा पुढे मांडतो. नॉट अनदर वर्ड. लगेचच राजा काय म्हणतो बघा या ठिकाणी की आता तू एकही शब्द बोलू नकोस. तू सांगतोस जे काही तू कारण देतोस ते अजिबात म्हणजे योग्य नाही, बरोबर नाही. तो पहारेकऱ्यांना उद्देशून काय म्हणतो की या सोनाराला तिकडे घेऊन जा, सुळाकडे घेऊन जा आणि याला ताबडतोब अगदी सेकंदाचाही उशीर न करता याला फासावर लटकवा अशी तो आज्ञा त्या ठिकाणी देतो.
मग पुढं सोनार पुन्हा, हाव मर्सी ओ जनरस किंग, की हे उदार राजा, हे महान राजा, मी तुमच्या पाया पडतो, मला माफ करा, मला फक्त एकाच वेळी माफ करा, मला काय करा, लेट मी लिव्ह, मला जगू द्या, यात माझा कसल्याही प्रकारचा दोष नाही, असं तो सोनार आपल्या राजाकडे दयेची भीक मागतो. यावर राजा अगदी जोऱ्याने काय म्हणतो बघा, नन ऑफ दिस एनीमोर, टेक हिम अवे ॲट वन्स, लेट हिम हँग टू डेथ. यावर राजा काय म्हणतो की आता असल्या प्रकारचं कोणतंही नाटक तुझं चालणार नाही, याला अगदी लगोलग घेऊन जा आणि याला मरेपर्यंत काय करा, फाशी द्या. मग पुढं काय होते बघा, दोन जे पहारेकरी आहेत त्या रडत असलेल्या ओरडत असलेल्या सोनाराला अगदी ओरडत फरफटत घेऊन जातात. दरबारी आणि इतर लोक या लोकांना या गोष्टीचा खूपच धसका घेतलेला असतो, त्यामुळे ते आपसामध्ये काहीतरी कुजबुज करतात याच्या बाबतीत. एवढ्यात सोनार आणि फाशी देणारा यांना घेऊन ते पहारेकरी लगेचच पुन्हा परत दरबारामध्ये येतात. यावर राजा पुन्हा काय म्हणतो, यावर थोडासा राजा वैताग, थोडासा त्रासिक चेहरा करून तो काय म्हणतो की तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन का केलं नाही? वाय हॅव नॉट कॅरीड आउट माय ऑर्डर्स, तुम्ही माझ्या आज्ञेचं पालन का, माझ्या आज्ञेप्रमाणे तुम्ही या सोनाराला फाशी का दिली नाही? अशा प्रकारचा प्रश्न अगदी राजा त्रासून वैतागून पहारेकऱ्यांना विचारतो. एवढ्यात हँगमॅन तो फाशी देणारा काय म्हणतो, हो महाराज, तो फाशी देणारा काय म्हणतो की त्याच्या हातात तो गळफास हातात घेऊन तो काय म्हणतो की महाराज, अ थाउजंड अपॉलॉजीज, की 1000 वेळा मी तुमची पहिल्यांदा माफी मागतो. ओ ग्रेट किंग, बट दिस न्यूज डज नॉट फिट गोल्डस्मिथ नेक, इट इज टू लूज, की हा जो गळफास आहे या सोनाराच्या गळ्याला बरोबर बसत नाही, तो खूपच ढिल्ला झालेला आहे. तेव्हा राजा पुन्हा यावर काय म्हणतो बघा या ठिकाणी, देन ट्राईट अराउंड एव्हरीवन्स नेक हिअर पॉइंटिंग टू द सब्जेक्ट्स. इतर दरबारात बसलेल्या इतर लोकांकडे बोट दाखवून तो म्हणतो की ठीक आहे, म्हणतो इथे असलेल्या प्रत्येकाच्या मानेला काय करा तुम्ही, तो लावून बघा, आणि कोणाच्या मानेवर तो अगदी बरोबर बसतो, ज्याची मान या गळफासाच्या अगदी मापाच्या तंतोतंत आहे, त्याला देऊन टाका फाशी. अशी तो सरळ सरळ काय करतो, आज्ञा देतो. मग एवढ्याच तो फाशी देणारा काय करतो, तिथं म्हणजे त्याच्या आपल्या आपापल्या तक्रारी घेऊन न्यायासाठी आलेले जे काही लोक आहेत त्या प्रत्येकांच्या मानेला गळफास लावून पाहतो. लोक जेव्हा तो प्रत्येकाच्या जवळ जातो, लोक त्याला झिडकारतात, लोकांना भीती वाटते की जर आपल्या मानेला जर हा अगदी बरोबर बसला तर आपलं काही खैर नाही, आपल्यालाच फासावर जावं, म्हणून त्याचा ते विरोध करतात. पण फाशी देणारा जो आहे तो पायरेकराच्या मदतीने अगदी जबरदस्तीने प्रत्येकाच्या मानेला लावून तो पाहत असतो, आणि शेवटी तो गळफास त्या पहिल्यांदाच आलेल्या शिष्याच्या मानेला अगदी तंतोतंत बसतो. एवढ्यात तो फाशी देणारा काय म्हणतो बघा, युअर हायनेस, इट इज फिट्स ॲट लास्ट, की महाराज शेवटी अगदी या गळफास अगदी तंतोतंत बसणारा व्यक्ती आपल्याला सापडलेला आहे, आणि तो म्हणजे कोण आहे, तो पहिल्यांदाच आलेला शिष्य आहे. पण एवढ्यामध्ये त्या शिष्याची मात्र अगदी बोबडी होते, पण असं तो देखील एकदम भांबावून जातो की हे कसं शक्य आहे. मग पुढे काय होते बघा, किंग, आता शेवटी जेव्हा गळफास त्या शिष्याच्या मानेला अगदी तंतोतंत बसतो, तेव्हा राजा काय म्हणतो बघा, की थोडासा उसासा देत, थोडासा सुटकेचा श्वास देत काय म्हणतो, अरे शेवटी न्याय झाला, आता आणखी उशीर करता कामा नये, लवकरात लवकर काय करा, याला सुळावर चढवा. आणि मग तेवढ्यात फाशी देणारा आणि जे काही दोन पहारेकरी आहेत ते त्या विरोध करीत असलेल्या शिष्याला अगदी जबरदस्तीने फाशी देण्यासाठी तिकडे घेऊन जातात. आणि मग राजा पुढे काय म्हणतो बघा, जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड, की न्यायाला उशीर करणं म्हणजे अगदी न्याय नाकारण्यासारखं आहे असं तो म्हणतो. आणि झटपट न्याय देण्यासाठीच ही अंधेरी नगरी प्रसिद्ध आहे, आणि या गोष्टीचा अंधेरी नगरीला अगदी सार्थ अभिमान आहे. कारण तो पुढे काय म्हणतो की आवर ऍक्शन स्पीक्स लाउडर दॅन वर्ड्स, की आमच्या ज्या पुढे म्हणजे प्रत्येक गोष्टीचा त्याला काय म्हणतो की आमच्या कृती, आमच्या शब्दांपेक्षा आमच्या कृतीच अगदी मोठी बोलकी असते, कारण आम्ही जे काही बोलतो ते अगदी करूनच दाखवतो, असं तो अभिमानाने सांगतो. आणि दुसऱ्या एका
मग बाहेरून आवाज करत कोणाचा तरी आरडाओरड केल्याचा आवाज येतो आणि दुसऱ्या एका वयस्कर माणसाला घेऊन सर्वजण अगदी घाईघाईने पुन्हा दरबारामध्ये परत येतात. पुन्हा राजा काय म्हणतो बघा, हे काय, या दुसऱ्या अनोळखी जीवन माणसाला घेऊन तुम्ही सगळे या ठिकाणी परत का आलात? हा कोण आहे आणि हु इज दिस मॅन, हा व्यक्ती नेमका कोण आहे? तर पहिला पारेकरी काय म्हणतो या ठिकाणी की महाराज, आम्हाला क्षमा असावी, पण आम्ही खरोखर अगदी गोंधळून गेलेलो आहोत. आम्ही त्या अनोळखी तरुणाला अगदी सुळावर फाशी देणार तेवढ्यातच हा म्हातारा व्यक्ती आमच्याकडे धावत आला आणि आम्हाला विनवू लागला की त्या तरुणाऐवजी तुम्ही काय केला, मला स्वतः फाशी द्या. अशा प्रकारची विचित्र विनंती या ठिकाणी तो करू लागला, असं पहिला पारेकरी राजाला सांगतो. तेवढ्यात दुसरा पारेकरी काय म्हणतो बघा, सेकंड कार्ड या ठिकाणी काय म्हणतो की ऍट फर्स्ट वी थॉट द ओल्ड मॅन हॅड लॉस्ट हिज मेंटल बॅलन्स, की पहिल्यांदा आम्हाला वाटलं की कदाचित या म्हाताऱ्याचं मानसिक संतुलन ढळलेलं आहे, तो कदाचित वेडा असावा. कारण कोणता शहाणा माणूस अशा प्रकारची भयंकर मरणाची मरण स्वतःच्या इच्छेने स्वीकारणार नाही, कारण सहजासहजी कोणी, म्हणून कदाचित हा वेडा असेल असंच आम्हाला सुरुवातीला वाटलं. यावर पहिला पारेकरी काय म्हणतो की हा जो तरुण इसम सांगतो की हे म्हणजे हा जो शिष्य त्या पहिल्यांदा राज्यात आल्या त्याच्याप्रमाणे तो पहिला पारेकरी सांगतो की पलीकडच्या अरण्यातील मोठे सुज्ञ आणि विद्वान साधू आहेत आणि त्या विद्वान साधूचाच हा एक शिष्य आहे, असं पहिला पारेकरी त्याच्याबद्दल माहिती राजाला सांगतो. यावर तो साधू काय म्हणतो की आदरणीय राजा, तू अतिशय दयाळू आहेस, कृपा कर आणि माझ्या शिष्याच्या ऐवजी तू मला फासावर जायची परवानगी दे. मी तुझ्याकडे भीक मागतो. आय बेग ऑफ यू, सो प्लीज हँग मी इन्स्टेड ऑफ माय डिसिपल, की माझ्या शिष्याऐवजी तू काय कर, मला फाशी दे. अशा प्रकारची तो मागणी राजाला काय करतो. पुढे काय होतो पहा, मग यावर राजा काय म्हणतो बघा, व्हॉट स्ट्रेंज अपील, ही कसल्या प्रकारची विचित्र विनंती तुम्ही करत आहात मला, आणि मी विचारतो तुम्हाला की अशा प्रकार की या शहाण्या साधू पुरुषाला न्याय देण्याच्या कामात अशा प्रकारच्या अडथळा आणण्याची इच्छा काय, की म्हणजे याला स्वतःहून फाशी घ्यायची का अशा प्रकारची विचित्र इच्छा आहे? यावर तो साधू काय म्हणतो बघा, शोविंग रिलंटन्स टू लेट आउट हिज सिक्रेट, की आपली म्हणजे त्याला अशा प्रकारची विचित्र इच्छा काय हे आपली इच्छा नाही अशा प्रकारचा तो चेहऱ्यावर हवा आणतो, किंवा मला अशा प्रकारची काय घ्यायची, अशा प्रकारचं मी स्वतःहून का फाशी घ्यायची इच्छा आहे, ही जी काही गोष्ट आहे यामध्ये जे काही रहस्य आहे तो सांगण्याची इच्छा दाखवत नाही. महाराज, खरं असं आहे, पण मी तुम्हाला ही गोष्ट सांगू शकत नाही की मला फाशी, माझ्या शिष्याऐवजी मला आज का फाशी घ्यायची मी तुम्हाला सांगू शकत नाही, असं तो पुन्हा पुन्हा राजाला म्हणतो. यावर राजा पुन्हा काय म्हणतो बघा, ही गोष्ट तुम्ही मला सांगितलीच पाहिजे, या गोष्टी तुम्ही खुलासा केलाच पाहिजे, नाहीतर मी तुमच्याऐवजी तुमच्या शिष्याला फाशी देणार, असं राजा ठणकावून पुन्हा त्या साधूला सांगतो. यावर साधू काय सांगतो बघा, म्हणजे महाराज असं आहे की एका मोठ्या भविष्यकाराने सांगितलेलं आहे, असं तो सांगायला सुरुवात करतो आणि तेवढ्यात पुन्हा थांबतो की मला कदाचित हे सांगितलं नाही पाहिजे, अशा प्रकारचा तो ढोंग पुन्हा करतो. मग यावर राजा अगदीच चिडतो आणि पुन्हा काय म्हणतो की पटकन सांगून टाक, नाहीतर तुझ्या शिष्याला फाशी दिली जाईल. अशा प्रकारची पुन्हा शेवटची आज्ञा तो त्याला त्या ठिकाणी देतो. मग पुढे काय होते बघा, साधू काय म्हणतो बघा, की त्या भविष्यकाराने असं सांगितलेलं आहे की आजच्या दिवशी या राज्यात ज्याला कुणाला फाशी दिली जाईल तो यानंतरचा या राज्याचा राजा होईल आणि त्याचबरोबर तो आणखी बरीचशी राज्य जिंकेल. अशा प्रकारची भविष्यवाणी त्या भविष्यकाराने केलेली आहे. म्हणजे भविष्यवाणी ती काय सांगते की आजच्या दिवशी या राज्यामध्ये जो कोणी फाशी देईल तोच कदाचित या राज्याचा पुढचा राजा होईल आणि तो आजूबाजूचे बरेच प्रदेश जिंकून घेईल. त्यामुळे मला या राज्याचा राजा व्हायचा आहे आणि कदाचित त्याचमुळं पुढच्या इतिहासामध्ये मी एक प्रसिद्ध होणार आहे, माझं नाव अगदी अजरामर होणार आहे. पुढच्या कित्येक पिढ्या माझ्या थोरपणाविषयी वर्षानुवर्ष वाचत राहतील, माझी महती ऐकत राहतील. त्यामुळं मला आज कोणत्याही परिस्थितीत मला फाशी द्या. आय शॅल नेव्हर अर्न दॅट फेम इन आय रिमेन रिक्लुजस सेज, आणि अशा प्रकारचे एकांतवासी एक साधूच जर मी राहिलो तर अशा प्रकारची प्रसिद्धी
मला माझ्या कोणत्याही जन्मामध्ये मिळणार नाही. त्यामुळे मला काय करा, आज कोणत्याही परिस्थितीत तुम्ही मला फासावर द्या अशी विचित्र विनंती तो साधू त्या राजाला करतो. या ठिकाणी साधूचं म्हणणं काय की जर मी साधूच बनून जर राहिलो तर मला अशी एवढी प्रसिद्धी मिळणार आहे का? मिळणार नाही. आणि मी एका मोठ्या राज्याचा बादशाह किंवा सम्राट होईल का? होणार नाही. त्यामुळे पुढच्या जन्मी जर मला एक राजा व्हायचा असेल तर मला या ठिकाणी थोडासा त्याग करावा लागेल. म्हणून तुम्ही काय करा कृपया, मला ताबडतोब फासावर चढा अशा प्रकारची विचित्र विनंती तो त्या ठिकाणी करतो. आणि मग राजा काय म्हणतो बघा शेवटच्या याच्यामध्ये की असं आहे का, द नेक्स्ट किंग अँड दिस किंगडम विल एक्सपेंड, तर तू या राज्याचा पुढचा राजा आणि या राज्याचा विस्तार, ग्लोरी फॉर मिलेनियम्स टू कम्स, आणि पुढे लाखो हे राज्य विस्तारणार, तुझी महती तुझी कीर्ती पुढचे लाखो वर्ष लोक ऐकणार, दुसरे तिसरे कोणी नाही. मग असं जर काही असेल तर या गोष्टीवर पहिल्यांदा हक्क, सर्वात मोठा हक्क कोणाचा आहे? माझाच आहे. कारण सध्याचा या राज्याचा राजा कोण आहे? तर मीच आहे. त्यामुळे ही गोष्ट म्हणजे आज फाशी जाण्याचा जो पहिला अधिकार आहे तो कोणाला मिळायला पाहिजे? मलाच मिळायला पाहिजे. त्यामुळे गार्ड्स टेक मी टू द गॅलोज अँड हँग मी ॲट वन्स विदाउट एनी डिले. ते लगेचच आपल्या पहारेकऱ्यांना आज्ञा देतो की पहारेकऱ्यांनो, ताबडतोब मला तुम्ही काय करा, सुळापाशी घेऊन चला आणि कसल्याही प्रकारचा वेळ न गमवता तुम्ही मला काय करा, फासावर चढवा. हरी अप, डोंट वेस्ट टाइम. घाई करू नका, कसल्याही प्रकारचा वेळ खर्च करू नका, वाया घालू नका. व्हॉट अ वंडरफुल फेट इन माय नेक्स्ट लाईफ, अ किंग वन्स अगेन, गुड बाय वर्ड, सी यू अगेन. आणि तो पुढे काय म्हणतो, वेळ दौडू नका, पुढच्या जन्मात माझं किती आश्चर्यकारक, किती चांगलं नशीब असणार आहे. मी पुन्हा एकदा या राज्याचा राजा होणार आहे. पुन्हा पुढचे शेकडो लाखो वर्षाच्या कित्येक पिढ्या माझी कीर्ती ऐकणार आहेत. त्यामुळं आता गुड बाय वर्ड, या जगाचा मी निरोप घेतो असं म्हणून तो त्या ठिकाणी निघून जातो आणि सगळेजण या ठिकाणी निघून जातात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्या शिष्याची फाशी थांबवण्यासाठी कशा प्रकारची युक्ती केली हे तुम्हाला माहित असेल, आणि त्या युक्तीच्या जाळ्यामध्ये तो मूर्ख राजा कशा प्रकारे पडला आणि स्वतःच फासावर जाण्यासाठी तयार झाला. तर अशा प्रकारची ही अतिशय मजेदार अशी गोष्ट होती. मला आशा आहे की तुम्हाला ही गोष्ट खूपच आवडलेली असेल.